चला, हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर एम-सी-आर पी-जी-सी-ई-टीचा स्ट्रॅटेजी सेशन नंतर बऱ्याच स्टुडंट्सचा हा प्रश्न होता, की सर फॉर्म कसा भरावा? याच्या बाबतीत एक व्हिडिओ मात्र आम्हाला बनवून टाका. त्याच्या काही डेट्स आहेत त्या सुद्धा सांगा. इनिशियली फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात का? त्यानुसार सुद्धा सांगा. आणि प्रिफरन्स कसे द्यायचे किंवा कोणत्या पद्धतीने एक्झामचा फॉर्म आम्ही भरावा आणि कसा भरायचा? पार Googleपासून एकदम छोट्या-छोट्या गोष्टीपासून तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगाव्यात. ओके? तर चला येऊया आपल्या मूळ मुद्द्यावरती. एम-सी-आर पी-जी-सी-ई-टी 2026चा जो फॉर्म आहे, हा कशा पद्धतीने भरायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही YouTube चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण भरपूर नवीन व्हिडिओज तुम्हाला या YouTube चॅनलवरती बघायला मिळतील. येऊया पुढे. तर सगळ्यात पहिल्यांदा काही महत्त्वाच्या डेट्स जे मी मागच्या लेक्चर्समध्ये सुद्धा सांगितल्या होत्या, त्या पुन्हा एकदा रिवाइज करतो. नोटिफिकेशन हे 29/1/2026 ला आपलं आलेलं आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशन 23 तारखेला आपल्याला शेवटची डेट आहे. 23 तारीख, 23 फेब्रुवारी ही तारीख आपली शेवटची तारीख आहे, ज्या दिवशी आपल्याला फॉर्म भरता म्हणजे शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. आणि मला वाटतं, की आपण ही 24 तारीख पेमेंटची न कन्सिडर करता 23च तारीख लास्ट कन्सिडर करावी. म्हणजे येत्या 10-12 दिवसांमध्ये तुम्हाला हा फॉर्म कंप्लीटली फिल करायचा आहे, भरायचा आहे. ओके. त्याच्यानंतर मग तुमची जी प्रोव्हिजनल एलिजिबल लिस्ट आहे ती 27 तारखेला लागेल. त्याच्यानंतर मग ग्रेव्हियन्ससाठी तुम्हाला 27 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च पर्यंतचा वेळ दिलेला आहे. झालेल्या चुका एडिट करून किंवा व्हॉट एव्हर इट मे बी तुम्ही करू शकता. नंतर फायनल एलिजिबिलिटी लिस्ट जी आहे ही 17 मार्चला आपल्याला येणार आहे आणि तिथून पुढे ऑनलाईन ॲडमिट कार्ड जे आहेत हे 1 एप्रिलला आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि एप्रिल महिन्यात आपली एम-सी-आरची कंप्लीट एक्झामिनेशन होणार आहे. सगळ्यात शेवटी त्याच्या सुद्धा डेट पुन्हा एकदा मी रिवाईज करून देतो. पण तत्पूर्वी आपण एकदा बघूयात, की सर नेमका फॉर्म कशा पद्धतीने भरायचा एकदम Googleवरती एम-सी-ए-ई-आर हे नाव सर्च करण्यापासून ते शेवटपर्यंत मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं काम काय करायचं? सर मी मोबाईलवरून फॉर्म भरू का? भरू शकता. बट तुमचे जे फोटो, पासपोर्ट साइज फोटो आणि सिग्नेचर हे प्रॉपर अपलोड झालेत की नाही झालेत किंवा होतायत की नाही होतायत हे रिसाइज करून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. मोबाईलवरून फॉर्म जर टॅब असेल तुमच्याकडे मोठा व्यवस्थित दिसत असेल त्याच्यात तर भरू शकता. पण अशा वेळेस छोट्या स्क्रीनवरती फॉर्म भरताना कारण टायपिंग करत असताना मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्ही फॉर्म हा जो आहे, हा टिपिकली लॅपटॉपवरून किंवा कॉम्प्युटरवरून मोस्ट प्रोबॅबली पहिल्यांदा तिथून भरावा. कारण स्पेलिंग मिस्टेक ज्या आहेत किंवा ईमेल आयडीमध्ये कारण बऱ्याच वेळा समजा आता सिद्धेश्वर कोंघे उदाहरण सांगतोय मी तुम्हाला Gmailचं स्पेलिंग पोरं चुकवतात, मग त्यांना मेलच येत नाही. तर असं होऊ नये. त्याच्यामुळं व्यवस्थित स्पेलिंग पहिल्यांदाच मी सांगतोय तुम्हाला व्यवस्थित चेक करून वन बाय वन शांततेत स्पेलिंग सहित व्यवस्थित आपण फॉर्म भरायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय सर, Googleवरती जायचंय आपल्याला. एम-सी-ए-ई-आर आता बऱ्याच वेळा पोरं काय करतात माहितीये का, मला नंतर फोन करतात. "सर, कॅफेवाल्या दादांनी फॉर्म भरलाय. आपण ग्रॅज्युएट होतोय. कॅफेवाल्या दादांनी फॉर्म भरलाय." अशा पद्धतीच्या चुका आपण करू नयेत. मी क्लिअरच सांगतो. आपण ग्रॅज्युएट होत आहोत. आपल्याला आपला फॉर्म कसा भरावा हे समजलं पाहिजे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट फार शून्यातून सांगतोय. Googleवर जायचं, एम-सी-ए-ई-आर हे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर मग इथे तुम्हाला अशा पद्धतीचं वेबसाईट एम-सी-आरची ऑफिशियल वेबसाईट दिसेल. वेलकम टू एम-सी-आर ऑफिशियल वेबसाईट. ॲडमिशन प्रोसेस याच्यामध्ये तुम्हाला खाली या 3 नंबरला एम-ए-यू-ई-बी अशा पद्धतीनं एक्झामिनेशन बोर्डचा हा एक पॅनल दिसेल तुम्हाला. इथे क्लिक करायचंय तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतोय. क्लिक कुठे करायचं? पुन्हा एकदा सांगतोय. एम-सी-ए-आर Googleवर सर्च केल्यानंतर एम-ए-यू-ई-बी याला क्लिक करायचं आहे. ओके. तर याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा इंटरफेस दिसेल. पुढचा इंटरफेस कसा असेल सर? आता हे मी डार्क थीममध्ये घेतलंय म्हणून हे असं दिसतंय. तुम्हाला व्हाईट कलरमध्ये ते येईल असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे घाबरून जाल, की सर तिथं तर पूर्ण ब्लॅक होतं. मग आम्ही जेव्हा क्लिक केलं तिथं व्हाईट आलं होतं. हे मी डार्क थीम माझ्या पीसीमध्ये ऑन केलेला आहे. त्याच्यामुळे हे अशा ब्लॅक कलरचं दिसतंय जेणेकरून तुम्हालाही क्लिअर ते दिसावं. तर तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. एम-ए-यू-ई-बी एक्झामिनेशन बोर्ड असा एक इंटरफेस तुम्हाला दिसेल. ओके. किंवा मग एम-सी-आरच्या वेबसाईटमधून डायरेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली हे दिसेल एम-ए-यू-ई-बी. याला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. जिथं काय लिहिलेलं तुम्हाला दिसत नाहीये, पण मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला किंवा सांगतोय. पी-जी-सी-ई-टी 2026 पी-जी-सी-ई-टी 2026 अपडेट अशा नावाने तिथे एक तुम्हाला येईल अपडेट. कलर कॉम्बिनेशन फारच घाण घेतलेलं आहे त्यांनी, तरी त्याच्यामुळं हे असं दिसेल. पी-जी-सी-ई-टी 2026 अपडेट असं इथं लिहिलेलं आहे. पुढं 2 कॉमा देऊन, पुढे 2 टिंब देऊन. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन अप टू 23/2/2026 असं पुढे लिहिलेलं आहे इथे. याला क्लिक करायचं. आपण तिथे गेल्यानंतर याला काय करायचं? क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुढचा इंटरफेस तुमचा ओपन होईल.
क्लिक केल्यानंतर पुढचा इंटरफेस अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. आता आपल्याला जवळपास 6 स्टेपमध्ये 6 स्टेप्स आहेत. सोप्या-सोप्या एकदम. काही अवघड नाही. एकदम सोप्या-सोप्या. पहिलं स्टेप 1 आहे रजिस्ट्रेशन. दुसरं स्टेप 2 कॅन्डिडेट्सचं लॉगिन. नंबर 3 ॲप्लिकेशन फॉर्म भरणे. नंबर 4 रिव्ह्यू करणे की आपण भरलेली माहिती सगळी ओके आहे का? काही जर चुकीची भरल्या गेली आहे चुकून तर तिथे लगेच एडिट करणे. नंबर 5 ऑनलाईन पेमेंट करणे आणि नंबर 6 ॲप्लिकेशन रिपोर्ट अॅक्नॉलेज करून डाउनलोड करून त्याची प्रिंट आपल्याकडे ठेवणे. सगळ्यात पहिल्यांदा हा इंटरफेस आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जर सपोज तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर कम्प्लिटली डिफरंट. बट रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं. इथे रजिस्ट्रेशन या शब्दावरती क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन या शब्दावरती क्लिक केल्यानंतर मग पुढचा इंटरफेस पाहायचा. पण तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना सर आम्हाला जर डाऊट आले तर आम्ही काय करावं त्याचाही एक तुम्हाला ऑप्शन सांगतो मी तुम्हाला. जर सपोज तुम्हाला याच्यात काही अडचणीच येत असतील किंवा फारच अडचणी येत असतील, असं 99% केसेसमध्ये होणार नाही. पण 1% केसमध्ये जर फारच अडचणी येत असतील तर तुम्ही एमसीआरच्या टेक्निकल हेल्पलाईनवरती कॉल करू शकता. 77 38 78 17 43 किंवा 97 69 19 94 21 ही हेल्पलाईन नंबर आहे. ज्याच्यावरती वर्किंग डेज म्हणजे सोमवार ते शुक्रवार किंवा सोमवार ते शनिवार सेकंड आणि फोर्थ सोडून या कालावधीमध्ये तुम्ही 10 सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळामध्ये तुम्ही कॉल करू शकता. सर मी पेमेंट केलंय, पेमेंट सक्सेसफुल झालेलं नाहीये, पेमेंट कुठेतरी अडकलेलं आहे, बरोबर आहे का? पेमेंट सक्सेसफुल झालेलं नाही, पेमेंट कुठेतरी अडकलेलं आहे. त्या केसमध्ये मी काय करावं? तर त्या केसमध्ये तुम्ही पुन्हा एक हेल्पलाईन नंबर आहे. पेमेंट रिलेटेड क्युरीज वेगळ्या आहेत. इकडे 020 25 52 85 19 या नंबरवर कॉल करू शकता. टायमिंग पुन्हा एकदा 10 ते 6 या काळामध्ये. जर समजा पेमेंट करताना किंवा पेमेंट झाल्यानंतर काही इश्यूज येत असतील, काही प्रॉब्लेमच येत असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही इथं संपर्क करू शकता. बरं, आता जाऊयात पुढे. सर हा इंटरफेस झाला. सपोज उदाहरणार्थ ठीक आहे, जर प्रॉब्लेम असेल तर. सर मी पहिलं काम केलं, मी रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मला हा अशा पद्धतीचा पुढचा इंटरफेस दिसेल रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनमध्ये इथं अकॅडमिक इयर ऑफ ॲडमिशन 2026-27 म्हणजे पुढच्या वर्षीसाठी ॲडमिशन पाहिजे. याला काही करायचं नाही. इथे तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकायचा. जो स्पेलिंग व्यवस्थित आहे की नाही हे चेक करून टाकायचा. पुन्हा सांगतोय. बरं. पुढे इथे टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर झाल्यानंतर इथे क्लिक करायचं. सेंड ओटीपी. ओटीपी इथे येईल. तो ओटीपी इथे टाकायचा. मोबाईलवाल्याला ओटीपी इथे टाकल्यानंतर इथं व्हेरिफाय करायचं. व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला म्हणेल की पासवर्ड क्रिएट करा. किमान 8-9 अंकी मला वाटतं काहीतरी पासवर्ड तुम्हाला कंपल्सरी आहे. 8 अंकी पासवर्ड आहे. तो 8 अंकी पासवर्ड तुम्ही तिथं क्रिएट करायचा. तो सेम पासवर्ड जो टाकलाय तो इथं कन्फर्म करायचा. दुसरी महत्वाची गोष्ट, जो पासवर्ड तुम्ही तिथे टाकताय तो कुठेतरी लिहून ठेवा. आलं का लक्षात? कुठेतरी तो लिहून ठेवा. इथला ईमेल आयडी, इथला कुठला मोबाईल नंबर, इथला पासवर्ड हे कुठेतरी लिहून ठेवा. आलं लक्षात? Telegramमध्ये सेव्हड मेसेज म्हणून असतं तिथे लिहून ठेवा किंवा कुठेतरी व्यवस्थित पद्धतीने लिहून ठेवा. लिहून त्याचा फोटो काढून घ्या आणि तो फोटो तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा तुमच्या घरच्यांना कोणाला तरी सेंड करून ठेवा. जेणेकरून भविष्यात आपल्याला रेफरन्ससाठी अडचण येणार नाही. अडचण आली तरी फॉरगॉट पासवर्ड आपल्याला करता येतो. पण कशाला विनाकारण ठेवले तर लिहून ठेवा कुठेतरी त्याचा फोटो काढून घ्या. आता हे झाल्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला लॉग इन सेकंड स्टेप असते लॉग इन. जो ईमेल आयडी तुम्ही रजिस्टर्ड केलाय तो ईमेल आयडी इथे टाकावा. त्याच्यानंतर जो पासवर्ड ऑलरेडी तुम्ही सेट केलाय तो इथे टाकावा आणि क्लिक करावं लॉग इनला. लॉग इन तुमचं या ठिकाणी होऊन जाईल. लॉग इन झाल्यानंतर पुढे काय करायचं सर? तर पुढे हळू आपल्याला एक माहिती भरायची आहे. आता इथे माहिती नीट आहे का मी काय सांगतो इथे? इथं येते सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डिडेटचे डिटेल्स. ॲप्लिकेशन नंबर रजिस्टर्ड झाल्यानंतर आपोआप येतो. त्याच्यानंतर फुल नेम ऑफ कॅन्डिडेट पूर्ण नाव टाकायचंय. शब्द नीट आहे का? फुल नेम ऑफ कॅन्डिडेट. इथे पूर्ण नाव टाकायचं. पण कसं? ॲज पर एस-एस-सी किंवा एच-एस-सी बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ तुमच्या मार्कशीट वरती सिद्धेश्वर हनुमान है ना? हनुमान कोंघे KONGHE असं लिहिलेलं असेल तर तसंच टाकायचं किंवा आपल्या मार्कशीटवर जनरली काय दिलेलं आहे? आडनाव पहिले दिलेलं आहे. कोंघे सिद्धेश्वर हनुमान. मी पुन्हा सांगतोय. कोंघे सिद्धेश्वर है ना? हनुमान. तर ज्या पद्धतीनं तुमच्या एस-एस-सी मध्ये जशा पद्धतीने दिलेलं असेल तसं टाका किंवा सरळ पूर्ण नाव सिद्धेश्वर हनुमान कोंघे असं इथं टाकलं तरी चालेल. पण नीट आहे का मी काय सांगतोय? सगळं कॅपिटल लेटर्समध्ये असावं. सगळं म्हणजे सगळं कॅपिटल लेटर्समध्ये इथं तसं दिलेलं आहे, की कॅपिटल लेटर्समध्ये तुम्हाला टाकायचंय. त्याच्यानंतर वडिलांचं नाव इथे टाकायचंय, आईचं नाव इथे टाकायचंय, काही प्रॉब्लेम नाही. इथे तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे बाजूला क्लिक करून वर्ष नीट टाका. कारण बऱ्याच लेकरांचा प्रॉब्लेम मी हा पाहतोय, की बऱ्याच लेकरांना हा प्रॉब्लेम येतोय, की सर आमचं ना डेट ऑफ बर्थच चुकली आहे. हा नंतर प्रॉब्लेम येतो. मग ते ग्रेव्हियन्समध्ये टाका आणि मग ते धिंगाणेन.
त्याच्यापेक्षा एकदम सिंपल सिंपल सांगतोय, कशाला विनाकारण हे करत बसायचं. व्यवस्थित डेट ऑफ बर्थ टाका, जेंडर व्यवस्थित टाका, मेल असाल तर मेल, फिमेल असाल तर फिमेल, नॅशनॅलिटी इथे तुम्ही टाकायची आहे तुम्हाला क्लिक करून. आता पुढे गेल्यानंतर अजून काय आहे सर, नॅशनॅलिटी झालंय, ॲप्लिकंटचे डिटेल्स भरलेत. आता त्याच्यानंतर इथे कॅटेगरी, कॅटेगरी जी काही तुमची असेल म्हणजे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी टाकायची आहे. पुढं ऑर्फन ऑफ महाराष्ट्र म्हणजे अनाथ असाल तर तिथे, पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे एखादा व्यक्ती अपंग असेल तर त्यांनी येस किंवा नो इथे टाकावं. येस टाकल्यास बाकीचे डिटेल्स टाकावे लागतील. आता ॲड्रेस डिटेल्स कसा आहे? लाईन नंबर 1, 2, 3 ओ सर कसं करायचं याचं? लाईन नंबर 1 सर माझ्याकडे माझं गावाचं नाव पोस्ट तोंडगाव तालुका जिल्हा वाशिम डायरेक्ट असं आहे. तर डायरेक्ट पहिल्या लाईनमध्ये टाका. या स्टारचा अर्थ असतो की ते कंपल्सरी भरावं लागतं. तर या ठिकाणी ॲप्लिकेशन लाईनमध्ये आता समजा उदाहरणार्थ एखाद्याचा ॲड्रेस दुसरा आहे. जसं आता उदाहरणार्थ हायलँड स्क्वेअर फ्लोर नंबर किंवा 4th फ्लोर फ्लॅट नंबर 422 आलं की लक्षात? अशा पद्धतीने तर हे 2-3 लाईनमध्ये टाकलं तरी सुद्धा चालतं. तहसील तालुका टाकायचा जो कोणता असेल तुमचा, पिनकोड व्यवस्थित टाकायचा तुमचा जो कोणता असेल आणि पिनकोड टाकल्यानंतर इथं जिल्हा व्यवस्थित त्या हिशोबाने टाकायचा. स्टेट सगळ्यांचं महाराष्ट्र आहे. इथे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा. इथे तुमचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकायचा जो कंपल्सरी नाही पण टाकून ठेवावा आणि इथे तुमचा ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकायचा आहे. बरं. तोच ईमेल आयडी जो रजिस्टर्ड केलेला आहे. आता जाऊयात पुढे थोडंसं. सर क्वालिफिकेशन डिटेल्स बाबतीत इथं विचारलं जातं पुढचा इंटरफेसवरती. क्वालिफिकेशन डिटेल्स जसं उदाहरणार्थ अंडर ग्रॅज्युएटची युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी कोणती आहे? जसं उदाहरणार्थ कोणाची पीडीकेव्ही अकोला असेल तर पीडीकेव्ही अकोला. कोणाची सर नाही व्हीएनएम केव्ही परभणी आहे. तर जी विद्यापीठ असेल तुमचं या ठिकाणी तुम्ही विद्यापीठ टाकायचं आणि नेम अँड प्लेस ऑफ द कॉलेज. जसं उदाहरणार्थ इथं सिलेक्ट करायला येतं लक्षात ठेवा. इथं नेम अँड प्लेस ऑफ द कॉलेज. जसं कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर अकोला. आलं का लक्षात? तर तुमच्या कॉलेजचं पूर्ण नाव आणि काय नाव आहे, बरोबर आहे का? त्या कॉलेजचं पूर्ण नाव हे तुम्हाला इथं टाकायचंय. तर ते झाल्यानंतर काय? सर रजिस्ट्रेशन इयर ऑफ फर्स्ट सेमिस्टर जसं तुम्ही पहिल्या वर्षी पहिल्या सेमिस्टरला कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली होती ते टाकायचंय. अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्लीज सिलेक्ट. तर यावर्षी जे पास आउट झाले ते यावर्षी किंवा तुमचं डिग्री ज्या वर्षी पास आउट झाली त्या वर्षी. तर हे का बरं असं? कारण काही लोकांना 4 वर्ष लागतात, काही लोकांना ती डिग्री काढायला 5 वर्षी लागू शकतात. दॅट इज द रिझन की तुम्हाला या ठिकाणी हे करायचंय. ओके, बरं. आता पुढे जाऊयात सर. आता मूळ मुद्दा येतो. आता मूळ मुद्दा काय येतो बघा लक्षात घ्या. आता मूळ मुद्दा काय आहे, की सर हे सगळं करत असताना आता आम्हाला प्रत्येक एक्झामिनेशनचा फॉर्म वेगवेगळा भरावा लागेल का? मला हॉर्टिकल्चरची सीईटी द्यावी लागेल द्यायची वेगळा भरावा लागेल का फॉर्म? मला ॲग्रिकल्चरची सीईटी द्यायची वेगळा भरावा लागेल? मला एबीएम द्यायचंय वेगळा भरावा लागेल? तर नाही. इथं आपल्याला फक्त टिक करायची की सर मला हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आता ते तुम्हाला क्वालिफाईड कोणत्या पोस्टला कधी आहेत याच्या आधीच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एबीएम जे काही तुम्हाला टिक करायचं ज्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात तेच फॉर्मला क्लिक करायचं एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुला जसं उदाहरणार्थ एखादा बीटेक फूड टेक्नॉलॉजीवाला त्याला एमटेक फूड आता ॲग्रीकल्चरवाला त्याला किंवा साधी गोष्ट आहे, की बघ तुम्ही ज्या स्ट्रीमसाठी इलिजिबल आहेत थोडक्यात सांगतोय, त्याच स्ट्रीमला तुम्हाला क्लिक करायचंय. पुढं एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं. एक्झामिनेशन सेंटर हे डिपेंड करतं तुमच्यावरती. कुठेही एक्झामिनेशन सेंटर घेऊ नका कारण आपली ऑफलाईन एक्झामिनेशन आहे. पेन पेपर एक्झामिनेशन आहे. जिथं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे तिथलंच एक्झामिनेशन सेंटर घ्या. बरं, पुढे जाऊयात थोडंसं. सर आलं लक्षात? अब देखते थोडासा आगे जाके, की सर आता काय आहे पुढे? आता याच्यानंतर फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. आता फोटोग्राफची पहिल्यांदा तर साईज म्हणजे ही डिक्रीज करता येते. पहिल्यांदा डिक्रीज म्हणजे साईज तुमची जवळपास ही जर तुम्ही पाहसाल 35 केबी पेक्षा कमी पाहिजे. जेपीजी, पीएनजी या फॉर्मॅटमध्ये ती चालते. बरं सर. फोटोग्राफची हाईट जी आहे ही 300 पिक्सल आणि विड्थ जी आहे ही 200 पिक्सल अशा हिशोबाने ठेवायचे. म्हणजे हे तुम्ही तुमच्या ऑनलाईन Google फोटो कन्व्हर्टर म्हणजे या पद्धतीने करू शकता. असं नको की इथं दिसायला फोटो एवढूसच दिसायला असं नाही. व्यवस्थित मोठाच्या मोठा फोटो दिसला पाहिजे. म्हणजे अशी हाईट जी आहे ती 300 पिक्सल आणि असं आडवं जे आहे ते 200 पिक्सल अशा पद्धतीनं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की बाबा तुम्हाला 35 केबी पर्यंत साईज याची ठेवायची आहे. या पद्धतीनं त्या फोटोला कन्व्हर्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर सिग्नेचर ही 30 केबी पेक्षा कमी असावी आणि 150 पिक्सल गसं आणि 200 पिक्सल गसं अशा पद्धतीने ती ठेवायची. तर गसं आणि गसं आहे 150 पिक्सल गसं आणि 200 पिक्सल. साईन अशी उलुशिकच दिसली नाही पाहिजे. साईन जरा व्यवस्थित मोठी टवटवीत दिसली पाहिजे. या पद्धतीने सिग्नेचर करायचे. बरोबर आहे का? सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. सर मी एम-सी-आरच्या ऑफिसला आता हे सगळं झालं मी फॉर्म सबमिट केला समजा उदाहरणार्थ. मी इथं काय करतो डिक्लेरेशनला क्लिक करतो, की एम-सी-आरने दिलेल्या सगळ्या नियम व अटी मला चालतात का? हो, मला ओके आहे. काही प्रॉब्लेम नाही. मी क्लिक केलं आणि सबमिट केला फॉर्म सर. डिक्लेरेशनला इथं क्लिक करावं लागतं तुम्हाला लक्षात ठेवा.
टिक केल्यानंतर इथं फॉर्म सबमिट करायचा. सर त्याची हार्ड कॉपी प्रिंट काढून मला एम-सी-आरला पाठवावं लागेल का? बाळा गरज नाहीये. त्याची हार्ड कॉपी प्रिंट करून एम-सी-आरला पाठवण्याची गरज नाही. आपलं ॲप्लिकेशन फॉर्म हे ऑनलाईनच आहे. ही इम्पोर्टंट एक नोट सुद्धा तुम्हाला एम-सी-आरने या ठिकाणी दिलेला आहे. ॲप्लिकेशन डज नॉट नीड टू सबमिट एनी हार्ड कॉपी डॉक्युमेंट फॉर टू द ऑफिस. पुढं दिस ॲप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड ॲज व्हॅलिड फॉर द एक्झामिनेशन ओन्ली आफ्टर सक्सेसफुल ऑनलाईन पेमेंट. तुमचं पेमेंट झाल्यानंतरच हा फॉर्म कन्सिडर केला जाईल. नाहीतर मी पेमेंटच केलं नाही, मग फॉर्म तर भरला होता मी, असं चालणार नाही. इथून फॉर्मला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला टेक्निकल हेल्पलाईनचा नंबर मी सांगितला, सबमिट करून द्यायचा. आता सबमिट केल्यानंतर सगळ्यात शेवटी येतं ओव्हरव्ह्यू. इथं व्हाईट कलरमुळं थोडंसं तुम्हाला दिसणार नाही. पण ओव्हरव्ह्यू म्हणजे काय, जी माहिती तुम्ही आतापर्यंत भरली आहे त्याचाच ओव्हरव्ह्यू या ठिकाणी येतो. आलं लक्षात? तर ओव्हरव्ह्यू आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मला जर असं झालं, की नाही सर मला आता एडिट करायची गरज आहे. मी आतापर्यंत जे काही इन्फॉर्मेशन भरली, मला नंतर कळालं, की एक पॉइंट कुठेतरी माझा चुकला होता. तर तो तिथं ओव्हरव्ह्यूमध्ये, रिव्ह्यूमध्ये तुम्ही एडिट करू शकता, करेक्शन करू शकता आणि करेक्शन झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा फॉर्म सबमिट करू शकता. सर आता फॉर्म सबमिशन मी एकदा ओव्हरव्ह्यू जर असा पूर्ण पाहिला, इथले तुम्हाला ओव्हरव्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला फोटो दिसेल, खाली सिग्नेचर दिसेल, सगळ्या गोष्टी दिसेल. इथं सगळ्यात शेवटी रिव्ह्यू है ना, रिव्ह्यू आणि सबमिट अशा पद्धतीने करायचं. इथं डिक्लेरेशनला पुन्हा क्लिक करावं लागतं. चला पुढे जाऊ. सर आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पेमेंटचा. पेमेंट हे रश अवरमध्ये करू नये. पेमेंट हे शनिवार रविवारला करू नये. पेमेंट हे सोमवारी सोडून मंगळवारी करू शकता, बुधवारी करू शकता, गुरुवारी करू शकता. असं का बरं सर? कारण शनिवार रविवार जर सुट्टी आली, तर त्या केसमध्ये पेमेंट अडकलं तर ते 3-4 दिवसासाठी अडकतं. आलं लक्षात? तर पेमेंट अडकू नये याच्यासाठी चांगल्या रेंजमध्ये बसावं आणि तिथे बसून व्यवस्थित पेमेंट करावं शांत पद्धतीने. मग आता ज्यावेळेस पेमेंटचा सगळ्यात शेवटचा टप्पा येतो, कारण आपण रजिस्ट्रेशन केलं, लॉग इन केलं, ॲप्लिकेशन भरलं, रिव्ह्यू केलं, एडिट केलं आणि त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन पेमेंट करण्याच्या आधी पुन्हा एकदा तुम्हाला सगळा रिव्ह्यू देतो. सर मग प्रत्येक स्ट्रीमची फी वेगवेगळी भरावी लागेल का? तर नाही. ऑब्व्हियसची गोष्ट आहे किंवा जेवढ्याही स्ट्रीम आता तुम्ही 3-4 स्ट्रीम सिलेक्ट केल्या, त्या प्रत्येक स्ट्रीमला किती फी आहे ती सगळी टोटल फी एकत्रित कॅल्क्युलेट होते आणि ती फी तुम्हाला त्याच्यानंतर मग इथून मेक ऑनलाईन पेमेंट या सगळ्या स्ट्रीम जेवढ्याही तुम्ही अप्लाय करताय, जेवढ्या स्ट्रीमला ॲग्रीकल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे, ए तिघांची मिळून फीस एकाच टप्प्यात भरता येते आपल्याला. इथून मेक ऑनलाईन पेमेंटला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट तिथून करून टाकायचंय. सर पेमेंट जेव्हा झालं, पेमेंट झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचंय. आता लक्षात ठेवा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय, की बाबा इन केस ऑफ पेंडिंग ऑर फेल्ड ऑनलाईन पेमेंट फॉलोइंग मेसेज विल बी सीन. म्हणजे काय, जर समजा असं झालं, की तुमचं पेमेंट पेंडिंगवर पडलेलं आहे, पेंडिंग, तर पेंडिंग शब्द लिहून येईल. जर समजा फेल्ड झालं तर इथं फेल्ड शब्द लिहून येईल आणि सक्सेसफुल झालं तर इथं सक्सेसफुल लिहून येईल. जोपर्यंत तुमचं पेमेंट स्टेटस चेक करणं अतिशय जास्त गरजेचं आहे. पेमेंट स्टेटस जर पेंडिंग तुम्हाला दिसलं, तर अशा केसमध्ये एवढं लक्षात ठेवा आपला फॉर्म सबमिट झालेला नाहीये. म्हणजे आपण इलिजिबलच नाही आहोत. हे घोळ होऊ नये याच्यासाठी पेमेंट स्टेटस सगळं पेमेंट झाल्यानंतर पेमेंट स्टेटस एकदा चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे? पेमेंट स्टेटस पाहायचं. पेंडिंग असेल तर ते प्रॉब्लेम म्हणजे अडचण आहे त्याला. 1-2 दिवस वाट पाहायची किंवा मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिली जर पेमेंटच्या निगडीत पेमेंट पैसे कटले असतील आणि पेमेंट झालं नसेल तर त्यांना तुम्ही कन्सल्ट करू शकता. बरं आता जाऊयात पुढे आपण थोडंसं. म्हणून म्हटलं की पेमेंट व्यवस्थित. आता ज्यांचं पेमेंट झालंय, होऊन गेलंय, समजा ज्यांचं पेंडिंग पडलं तसं येईल. पण ज्यांचं पेमेंट झालंय त्यांना असं इथं शब्द लिहून येतो पेमेंट स्टेटस सक्सेसफुली. याचा एक स्क्रीनशॉट काढून आपल्याकडे ठेवून द्यायचा. काही प्रॉब्लेम नाही. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात खालच्या कोपऱ्यात येतं डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म अँड एक्सपोर्ट. म्हणजे काय करायचं, याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचा जो एम-सी-आरचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करून घ्यायचा. डाउनलोड केल्यानंतर तो तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या पीसीमध्ये तिथून तुम्हाला जिथं स्टोअर करायचं तिथे त्याला स्टोअर करावं आणि ॲट लास्ट हे सगळं झालं की मग त्याच्यानंतर इथं सगळ्यात कोपऱ्यात शब्द येत असतो लॉग आउट. त्याला लॉग आउट करायचं. म्हणजे पेमेंट सक्सेसफुल, डाउनलोड ॲप्लिकेशन रिपोर्ट तिथून डाउनलोड करून घ्यायचं. बस दॅट्स इट. त्याच्यानंतर बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? आता फायनल स्टेप ही आहे की ज्यावेळेस तुम्ही ते डाउनलोड केलेलं उघडाल, उघडल्यानंतर तुम्हाला हे सगळा असा फॉर्म एका ठिकाणी दिसेल. ओके. पेमेंट टाइप ऑनलाईन इथे तुम्हाला दिसेल, की ओके झालंय तुमचं, सबमिट झालंय, सगळं झालंय. तुमची जी माहिती भरली आहे ती सगळी इथे येईल. हे फर्दर प्रोसेससाठी किंवा भविष्यासाठी आपल्याजवळ स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे. होप सो तुम्हाला इन्फॉर्मेशन कळाली असेल. पण सर याच्यात काही अडचणी आहेत जसं उदाहरणार्थ तर मला तुम्ही कॉल करू शकता. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला डेट रिमाइंड करून देतो. सॅटर्डेला 11 तारखेला हॉर्टिकल्चर फूड टेक्नॉलॉजीचा सकाळी पेपर आहे. दुपारून ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग आणि कम्युनिटी सायन्सचा आहे. संडेला 12:04 ला म्हणजे 12 एप्रिलला ॲग्रीकल्चर सकाळून आहे, फॉरेस्ट्री फिशरी सायन्स दुपारून आहे आणि मंडेला 13 एप्रिलला एबीएमचा पेपर आहे सकाळून आणि मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीचा पेपर आहे दुपारून. ह्या वेळा ह्या सगळ्या लक्षात ठेवा. महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. कुठेही अडचण आल्यास संपर्क करा. काहीही प्रॉब्लेम नाही. चालेल? तर अभ्यास करा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर अँड फॉर युअर एक्झामिनेशन.
लवकरच कन्सेप्ट बूस्टर सीरीज मी जसं सांगितलं होतं 12 तारखेनंतर त्याची अनाउन्समेंट होऊन तुम्हाला लवकरच कन्सेप्ट बूस्टर सीरीज ही YouTubeला सगळ्या फॅकल्टीची लवकर चालू होईल. हा व्हिडिओ थोडासा लेट पडला. रिझन बिंग की मला एका म्हणजे दीपाली मॅमचा सेटअप लावून द्यायचा होता वगैरे, वगैरे. व्हॉटएव्हर इट मे बी. पुढचे व्हिडिओज मी तुम्हाला अपडेट करत राहीन, की याचं रिझर्व्हेशन कसं असतं, काय असतं याच्यावरती सेपरेट व्हिडिओ लवकरच तुमच्या याच YouTube चॅनलला टाकून देईन. त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. ओके? चालेल. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू, सो मच.